लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी दिलासा देणारी योजना म्हणून जाहीर करण्यात आली। पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत देण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं। या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आणि सुमारे 2.5 कोटी महिलांनी अर्ज भरले। त्यापैकी सुमारे 2 कोटी 10 लाख महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली। मात्र उर्वरित 45 लाख महिला योजनेबाहेर राहिल्या। यामध्ये सुमारे 26 लाख महिला केवळ केवायसी प्रक्रियेत झालेल्या त्रुटीमुळे लाभापासून वंचित राहिल्या आहेत। या 26 लाख महिलांची पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। मात्र या निर्णयाचा थेट भार आता अंगणवाडी सेविकांवर टाकण्यात आल्याचं चित्र दिसत आहे। आधीच प्रचंड कामाच्या तणावाखाली असलेल्या अंगणवाडी सेविकांना आता लाडकी बहीण योजनेतील अपात्र ठरलेल्या महिलांची छाननी, कागदपत्रांची तपासणी आणि पात्र महिलांची नावे शासनाकडे पाठवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। अंगणवाडी सेविकांचं मुख्य काम म्हणजे 6 वर्षाखालच्या बालकांना पूरक पोषण आहार देणं, लसीकरणाचा पाठपुरावा करणं, आरोग्य तपासणी, गर्भवती आणि स्तनदा महिलांचा पाठपुरावा करणं आणि 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना अनौपचारिक शिक्षण देणं। राज्यात सध्या 1,10,000हून अधिक अंगणवाड्या आहेत आणि 6.5 लाखांपेक्षा अधिक महिला, किशोरी मुली आणि बालक या व्यवस्थेवर अवलंबून आहेत। अशा परिस्थितीत अतिरिक्त प्रशासकीय जबाबदाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या मूळ कामावर परिणाम करत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे। लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात मोकळीक देण्यात आली। कॅफे, कॉमन सर्व्हिस सेंटर आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून महिलांनी स्वतः अर्ज भरले। त्या टप्प्यावर कोणतीही ठोस फील्ड लेवल छाननी करण्यात आली नाही। परिणामी अनेक अपात्र अर्ज मंजूर झाले, तर काही पात्र महिलांचे अर्ज तांत्रिक चुकांमुळे अपात्र ठरले। या सगळ्या प्रक्रियेतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी आता प्रशासनाने अंगणवाडी सेविकांची आठवण काढली आहे। याच दरम्यान अंगणवाडी सेविकांवर मातृवंदना योजनेची जबाबदारीही मोठ्या प्रमाणात आहे। गर्भवती महिलांची नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, लाभासाठी आवश्यक माहिती संकलन आणि शासनाकडे अहवाल पाठवण्याचं कामही अंगणवाडी सेविकांनाच करावं लागत आहे। एकीकडे मातृवंदना योजनेचा प्रशासकीय भार आणि दुसरीकडे लाडकी बहीण योजनेतील केवायसी गोंधळ या दुहेरी जबाबदाऱ्यांमुळे अंगणवाडी सेविकांवरील कामाचा ताण प्रचंड वाढलाय। या सगळ्या परिस्थितीचा थेट सामना अंगणवाडी सेविकांना करावा लागत आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे अनेक महिला अंगणवाडी ताईंवर राग काढत आहेत। काही ठिकाणी ओरड, अपशब्द आणि दोषारोप यांनाही सेविकांना सामोरे जावं लागत आहे। प्रत्यक्षात योजना, नियम आणि तांत्रिक अडचणी यावर त्यांचा कोणताही ताबा नसतानाही त्यांना जबाबदार धरलं जात आहे। अंगणवाडी सेविका या बालविकास व्यवस्थेचा कणा आहेत, मात्र सातत्याने नव्या योजना, सर्वेक्षण आणि पडताळणीची ही कामं त्यांच्यावर टाकली जात असल्याने त्यांच्या मूळ जबाबदाऱ्यांवर परिणाम होतोय। याचा थेट फटका बालकांच्या पोषण, आरोग्य आणि शिक्षणावर बसण्याची भीती व्यक्त केली जाते। एकीकडे महिला सक्षमीकरणाचा दावा केला जात असताना दुसरीकडे महिलाच असलेल्या अंगणवाडी सेविकांवर प्रशासकीय अपयशाचा भार टाकला जातोय। लाडकी बहीण आणि मातृवंदना यांसारख्या महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी यशस्वी करायची असेल तर स्वतंत्र यंत्रणा उभारून अंगणवाडी सेविकांवरील अतिरिक्त भार कमी करणं आवश्यक आहे। अन्यथा या मुकी बिचाऱ्या ताईंचा आवाज व्यवस्थेच्या गोंधळातच हरवून जाण्याची भीती नाकारता येत नाही। बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा आणि हो, बाई माणूसला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।